नमस्कार. आज आपण वाळवण रेसिपी पाहणार आहोत. यामध्येच आज आपण उपवासाचे 3 पदार्थ पाहणार आहोत. हे पदार्थ बनवताना तेलाचा कुठेही वापर केला नाही, त्यामुळे पदार्थ अगदी वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात. प्रकार पहिला, त्यासाठी 1 वाटीभर इतका साबुदाणा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी पाणी घालून हा साबुदाणा 6 तासांसाठी झाकण ठेवून भिजत ठेवला. 6 तासानंतर हा साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे. मस्त असा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा भिजलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने मोजून 1 वाटी भरून इतकं कडकडीत उकळतं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. उकळत्या पाण्यामध्ये हा साबुदाणा अगदी छान असा डीप करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा रात्रभर आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे. साधारणपणे 10 ते 12 तासांसाठी हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये आपण झाकून ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी इथं बघू शकता हा साबुदाणा आणखीनच छान असा फुललेला आहे. एक कुकर घ्यायचा आहे. भिजवून घेतलेला रात्रभर हा साबुदाणा आपण एका कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे. आता त्याच वाटीने मोजून 1 वाटी भरून इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. सोबतच आपल्याला चवीकरता मीठ देखील यामध्ये घालायचं आहे आणि हा साबुदाणा अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. हा साबुदाणा अगदी छान असा मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. माझ्या कुकरची शिट्टी आहे ती फास्ट होते, त्यामुळे 2 शिट्ट्यावरती हा साबुदाणा मी शिजवत आहे. तुमच्या कुकरची शिट्टी स्लो होत असेल तर एका शिट्टीवरती देखील हा साबुदाणा शिजवून घेऊ शकता. साबुदाणा शिजल्यानंतर बघू शकता अगदी छान असा ट्रान्सपरंट शिजलेला आहे. थोडासा कोमट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पाइपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरायचं आहे. थोडंसं मिश्रण कोमट झालं की या पाइपिंग बॅगमध्ये हे मिश्रण मी भरत आहे. तुमच्याकडे अशा प्रकारची पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची बॅग किंवा एखादी कॅरी बॅग देखील इथं वापरू शकता. अशा पद्धतीने यामध्ये हे मिश्रण भरल्यानंतर बाकीचं मिश्रण झाकून ठेवूयात आणि हे मिश्रण अशा पद्धतीने बघू शकता. पुढच्या बाजूने ही पाइपिंग बॅग आपल्याला थोडीशी कट करायची आहे आणि या पद्धतीने हा पदार्थ आपल्याला घालून घ्यायचा आहे. आज आपण बनवत आहोत उपवासाचे नायलॉन. तर अगदी छोटे छोटे मीडियम साईजमध्ये आपण हे नायलॉन घालून घ्यायचे आहेत. फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये खूप सारे नायलॉन बनवून तयार होतात. कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवले की हे नायलॉन अगदी वर्षभरासाठी सहज टिकले जातात. फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये खूप सारे नायलॉन बनवून तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. यामधले काही नायलॉन मी तुम्हाला तळून दाखवत आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. नायलॉन तेलात घालता क्षणी बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट फुलला जात आहे. याच पद्धतीने काही नायलॉन मी तुम्हाला तळून दाखवत आहे. अगदी मस्त पांढरे शुभ्र नायलॉन बनवून तयार होत आहेत. तेलाचा कुठेही वापर केला नसल्यामुळे हे नायलॉन वर्षभरासाठी टिकले जातात. अर्थातच तळण्यासाठी तेल लागणार आहे. नायलॉन चिवडा बनवत आहोत, त्यासाठी या इथं काही शेंगदाणे देखील मी तेलामध्ये तळण्यासाठी घातलेले आहेत. शेंगदाणे देखील अगदी थोडेशा हलक्याशा लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जास्त करपवायचे नाहीत. सोबतच आहे हिरवी मिरची देखील आपण तळून घेऊयात. हवं असेल तर हिरव्या मिरचीचे काप तुम्ही इथं करून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी अख्खीच हिरवी मिरची तळून घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी. तळून घेतलेले नायलॉन सोबतच तळून घेतलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आहे. इथं बघू शकता आपला उन्हाळी वाळवणाचा मस्त असा खमंग खुसखुशीत नायलॉन चिवडा बनवून तयार झालेला आहे. खाण्यासाठी अगदी खमंग खुसखुशीत बनवून तयार होतो. उन्हाळी वाळवणाचा उपवासाचा दुसरा प्रकार बघत आहोत. त्यासाठी 1 वाटी भरून इतका साबुदाणा एका भांड्यामध्ये काढायचा आहे. त्यानंतर हा साबुदाणा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. साबुदाणा बुडून वरती पाणी येईल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून हा साबुदाणा 6 तासांसाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. 6 तासानंतर हा साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे. मस्त असा फुललेला आहे. मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच वाटीने मोजून आपल्याला 2 वाट्या भरून इतकं उकळतं कडकडीत पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून हा साबुदाणा झाकण ठेवून रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे. झाकण ठेवून हा साबुदाणा 10 ते 12 तासांसाठी आपण या गरम पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हा साबुदाणा अगदी छान असा आणखीनच फुललेला आहे. या साबुदाण्याचा मस्त असा लगदा तयार झालेला आहे. हा बाजूला ठेवूयात आणि या इथं मी 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 किलो इतके बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. ते फोडींमध्ये मी चिरून घेत आहे. जर का तुम्हाला हा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता.
उकडून घेतलेला बटाटा अगदी रफली मी चिरून घेतलेला आहे. बटाट्याचं प्रमाण देखील तुम्ही इथं कमी करू शकता, पण जास्त बटाटा वापरू नका. यापेक्षा जास्त बटाटा वापरला तर आपला पदार्थ आहे तो थोडासा कडक होऊ शकतो. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा आणि उकडून घेतलेलं बटाटे थोडं थोडं करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण बारीक करत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. तर बटाटा आणि साबुदाणा बारीक केल्यानंतर याची बघू शकता अशा प्रकारची छान अशी पेस्ट बनून तयार होते. त्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ आणि लाल मिर्च पावडर घालायची आहे. जर का तुम्हाला उपवासाला जिरे, कोथिंबीर चालत असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता. अगदी छान असं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे का अशी पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही इथं दूध पिशवीचा किंवा एका कॅरी बॅगचा देखील वापर करू शकता. अशा पद्धतीने हे मिश्रण आपण यामध्ये भरायचं आहे. मिश्रण भरल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला रबर लावायचे आहे, जेणेकरून आपल्याला हा पदार्थ अगदी सहज घालता येईल. त्यानंतर या इथं मी एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण तयार केलेल्या मिश्रणाचे छान असे डॉट्स घालून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्हाला जेवढे मोठे छोटे पाहिजेत तेवढे डॉट्स तुम्ही इथं घालू शकता. फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये आणि 1 किलो बटाट्यामध्ये खूप सारे डॉट्स बनून तयार होतात. हा पदार्थ 2 दिवस उन्हामध्ये अगदी सहज वाळला जातो. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला इथं मस्त असा उपवासाचा पदार्थ बनून तयार झालेला आहे. यामधला हा पदार्थ मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हा पदार्थ अगदी छान असा फुलला जात आहे. खाण्यासाठी म्हणाल तर हा पदार्थ अगदी खमंग खुसखुशीत बनून तयार होतो. चवीला तर भन्नाट लागतो. 1 वाटी साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यामध्ये खूप सारे हा पदार्थ बनून तयार होतो. अगदी मस्त असा इथं आपला हा उपवासाचा पदार्थ बनून तयार झालेला आहे. या पद्धतीनेच मी तुम्हाला आणखीन काही हा पदार्थ तळून दाखवत आहे. इथं बघू शकता अगदी मस्त असा खमंग खुसखुशीत आपला उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही हा उपवासाचा पदार्थ एकदा बनवून ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. उपवासाचा उन्हाळी वाळवणाचा तिसरा प्रकार बघत आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये एका वाटीने मोजून 2 वाट्या भरून इतका साबुदाणा घेतलेला आहे. जर का तुम्हाला हा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट-तिप्पट करू शकता. आता या साबुदाण्यामध्ये पाणी घालून हा साबुदाणा हाताने चोळून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा कमीत कमी 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. जास्तीत जास्त हा साबुदाणा तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये देखील भिजत ठेवू शकता. तर रात्रभर हा साबुदाणा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हा साबुदाणा अगदी छान असा फुललेला आहे. त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे. भिजवून घेतलेला साबुदाणा बाजूला ठेवूयात आणि या इथं मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. हे बटाटे आपण एका किसणीने किसून घेऊयात. तर हा बटाटा आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचा आहे. या बटाट्यामध्ये अजिबात आपल्याला एखादी देखील फोड जाऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने मस्त असा छानसर असा आपल्याला या बटाट्याचा लगदा बनवून घ्यायचा आहे. तर 2 वाट्या साबुदाण्यासाठी मी साधारणपणे 4 बटाटे वापरलेले आहेत. प्रत्येकी 2-2 बटाटे मी इथं एका वाटी साबुदाण्यासाठी वापरलेले आहेत. तर या पद्धतीने इथं हा बटाटा छान असा आपल्याला किसून घ्यायचा आहे. सर्व उकडून घेतलेला बटाटा किसून झाल्यानंतर गॅस ऑन करायचा. गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी गरम करण्यासाठी घालायचं आहे. तर एका वाटीसाठी आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी साबुदाण्यासाठी इथं आपल्याला 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. तर 8 वाट्या पाणी आपण यामध्ये घातल्यानंतर हे पाणी छान कडकडीत उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीकरता मीठ घालायचं आहे. पाण्याला छान अशी खळखळीत उकळी आल्यानंतर यामध्ये आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि हा साबुदाणा फुल गॅसवरती आपल्याला अगदी छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा छान असा शिजल्यानंतर अगदी छान असा ट्रान्सपरंट होतो, म्हणजेच आपला साबुदाणा छान असा शिजलेला असतो. तर इथं बघू शकता साबुदाणा जसा जसा शिजत येईल तसा तसा तो आणखीनच छान असा फुगला जातो. तर गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि हा साबुदाणा एकसारखा हलवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. फुल गॅस केल्यामुळे हा साबुदाणा लवकर शिजला जातो. साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झाल्यानंतर शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये जे उकडून
किसून घेतलेलं बटाटं होतं ते घालायचं आहे. बटाट्याचा किस घातल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला या मिश्रणामध्ये फक्त 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही. गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हा साबुदाणा एकसारखा हलवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे मिश्रण जसं जसं घट्टसर किंवा शिजत जातं तसं तसं घट्टसर व्हायला लागतं. तर अशा पद्धतीचंच हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात पाणी घालण्याची आवश्यकता नाही. जर का तुम्हाला उपवासाला जिरे, कोथिंबीर आवडत असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा हिरवी मिरची पेस्ट किंवा लाल मिर्च पावडर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे कंटिन्युअस हलवत हलवत हे मिश्रण 5 मिनिट झालं मी शिजवत आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. बघू शकता मिश्रण जसं जसं शिजत जाईल तसं तसं ते घट्टसर व्हायला लागतं. आता हे मिश्रण गॅस बंद केल्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्टसर होणार आहे. थोडंसं कोमट झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरण्यासाठी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची इथं माझ्याकडे मिठाची कॅरी बॅग आहे. यामध्ये हे मिश्रण मी भरत आहे. लक्षात ठेवा जास्त कडक मिश्रण आपल्याला या कॅरी बॅगमध्ये भरायचं नाही. थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. मिश्रण यामध्ये भरल्यानंतर ही मिठाची कॅरी बॅग आहे ती मी वरच्या बाजूने एका रबरने पॅक करून घेणार आहे. पॅक करून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला कात्रीने काट मारून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे छान असे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता अगदी सहज असे मस्त कुरकुरे इथं बनवून तयार होत आहेत. बटाटा किसून घातल्यामुळे याचे मस्त असे प्लेन कुरकुरे बनवून तयार होत आहेत. फक्त 2 वाटी साबुदाणे आणि 4 बटाट्यांमध्ये खूप सारे कुरकुरे बनवून तयार होतात. 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे कुरकुरे अशा प्रकारे तयार झालेले आहेत. यामधले काही कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हे कुरकुरे मस्त असे दुप्पट तिप्पट फुलले जात आहेत. अगदी पांढरे शुभ्र कुरकुरे बनवून तयार होत आहेत. हा पदार्थ बनवताना तेलाचा कुठेही वापर केलेला नाही. त्यामुळे हा उपवासाचा पदार्थ अगदी वर्षभरासाठी टिकला जातो. आजचे हे उपवासाचे वाळवणाचे 3 पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.